आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दर्शन, दर्शन तू इकडे का आलायस? अगं तुला सोडून कुठे जाणार आहे मी? तुझ्यासाठी नाही का येणार? दर्शन सोड ना, कोणीतरी बघेल रे. अगं का घाई करतेस तू? जरा भेट तरी, बोल तरी माझ्याशी, अशी जवळ ये तरी. भाई काय कसं परवडण्यासाठी फिल्म आहे काय? आम्ही पण बघू शकतो. काहीतरी गडबड आहे. अगं बॉयफ्रेंड आहे मी तुझा. दर्शन, दर्शन हळू बोल ना प्लीज. काहीतरी बघेल रे. मला परत नाही पडत, ऐकू दे. बरं ठीक आहे, मला सांग तू इकडे का आलायस? माझा जीव किती टांगणीला टाकला होता माहितीयेस तू? मी किती घाबरले होते. ही नाटकं बंद कर. अगं घाबरलोय तर मी. का काय झालंय? छान, आता तू वर हे मलाच विचारतेस? तू तू विश्वासघात केलायस माझा. दर्शन, अगं तू आणि तुझ्या फॅमिलीने मला फसवून तुझं लग्न दुसरीकडे करायचा घाट घातलाय. नाही दर्शन, असं काही नाहीये. हा सगळा प्लॅन आहे. कोणाचा प्लॅन? कसला प्लॅन? मी आहे का त्या प्लॅन मध्ये? का मी फक्त एक प्यादा आहे? नाही रे राजा, असं काही नाहीये. हे बघ शिल्पा, ऐक माझं. मला ना पैसा वगैरे काही नकोय, कळतंय तुला? मला फक्त तू हवी आहेस, तू. हे बघ मी काय म्हणतो, आपण इथून पळून जाऊया, चल. ए नाही, हे बघ वेड्यासारखं काही बोलू नको. वेड्यासारखं नको बोलूस तू. पैसे नसतील तर कसं जगणार होत आपण, सांग मला. हे बघ सगळं व्यवस्थित प्लॅन नुसार सुरू आहे. प्लीज त्यात खोट नको ना घालूस आता. हे बघ माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण आपल्याकडे पैसेच नाहीये. आणि तुला माहितीये, तुझ्याबद्दल मी पप्पांना सांगितलं ना, तेव्हा पप्पांनी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. आणि आता त्यांनीच हे स्थळ आणलंय आणि त्यांनी सगळं समजवलंय दर्शन मला. म्हणून या परिस्थितीत मला त्या बावळट सुंदरशी लग्न करावं लागतं. छान, म्हणजे आता पैशांसाठी तू त्या कावळ्याशी लग्न करणार आहेस? लग्न नाही रे राजा, हे सगळं नाटक आहे. हाच तर प्लॅन आहे. हे बघ नीट आहे, हे लग्न एकदा पार पडलं ना, मग काही दिवसातच कोणालाही न कळता सुंदरचा मी जीव घेईन. आणि मग या सगळ्या संपत्तीची मालकीण कोण होणार? मी. आणि सुंदर मेला, मग या धक्क्याने वसुंधरा सुद्धा मरून जाईल. आणि हे विधवेचं दुःख मला काही दिवसच करावं लागेल रे. करेन मी, एवढं काय. आणि शेवटी सगळी संपत्ती आपली, सगळा पैसा आपला. आणि दर्शन, मग आपल्या दोघांना कोणीच वेगळं नाही करू शकणार रे. तू नीट शांतपणे विचार करून बघ ना. आणि असंच होईल कशावरून? उद्या तू या कावळ्याच्या प्रेमात पडलीस तर? आणि पैशांसाठी तू हेही करशील? नाही रे, पैशांसाठी मी काहीही करेन, पण आपल्या प्रेमासाठी नाही. आणि मला कुणी अब्जावधी रुपये जरी दिले ना, तरी या सुंदर सारख्या बावळट मुलासोबत मी नाही राहू शकत. दर्शन, दर्शन मी फक्त तुझी आहे. मी यू नो व्हॉट, आय लव्ह यू. दर्शन, आवाज आला ना? नाही अगं, काही नाही, भास झाला असेल तुला. दर्शन, कोणीतरी आहे. मी बघते, मी बघते, तू थांब इथेच.
सावकाश, मी इथे. शिल्पा, ऑल ओके? हो, मे बी मला भास झाला असा. बरं, तू नको काळजी करूस. आणि दर्शन, मी फक्त तुझी आहे हे लक्षात ठेव. बरं, मी आता निघते आणि तू लगेच निघू नको माझ्या मागे. 10 मिनिटांनंतर. हो हो, ओके. तू काळजी. बाय बाय. अगं बाई, रात्रभर शिल्पा इकडं आलीच नाही. म्हणजे गायब झाली. नाटक सुरू केलंय शिल्पानं. छान. आता आपणही ठरल्याप्रमाणे करायला हवं. चला. ताई, काय हो? ते मला काही हवंय का? शिल्पाना अजून झोपलीये. रात्रभर तिला झोपच लागली नाही बघा. का हो? अहो, आता काल जे काही झालं ना ते बहुतेक तिच्या मनात राहिलंय.
ठीक आहे ताई. आणि असंही आज लग्नाचा दिवस आहे. मुलीच्या मनात काय काय घालमेल असते हे तुम्हाला सांगायला नको. खरंय हो, आजच्या एका दिवसात अख्खा आयुष्य बदलतंय पोरीचं. नवी माणसं, नवी नाती आणि नव्या नात्यासंग नव्या तडजोडी बघा. हो ना, मीही रात्रभर तेच समजावत होते तिला. खरं तर तुम्ही सगळे इतके जीव लावणारे आहात आणि तुमच्यासोबत वेळही घालवलाय तिने, त्यामुळे तसा त्रास नाही होणार तिला. पण तरीही मला काय वाटतंय, एकदा तुम्ही तिची समजूत काढा ना, म्हणजे कसं दिवसभर जरा लग्नात फ्रेश राहील ती. अहो एवढंच ना, मी बोलते तिच्या संग. तुम्ही करा तुमची कामं, तुम्ही काय बी काळजी करू नका. हा, हाय मी होते. शिल्पा, अगं शिल्पा उठ की. अगं पाहुणी रावळी आलेत घरात, उठ. काय ग शिल्पा, सूर्यवंशीच्या घरात पाऊल टाकाय घाबरतीयस बाई? पण खरंय बाई, घाबरायच पाहिजे. सूर्यवंशीचं घर म्हणजे वाघाची गुहा आहे बघ, आणि तुझी सासू म्हणजे वाघे नाही या घराची. पण आमची वहिनी माया लावायला लागली ना का गंगोत्रीचा पाझर आहे बघ. अगं अगदी आईसारखी आहे तुला. या घरात येणारी सून ना मुलीसारखी वागवली जाईल बघ. तेव्हा तू काय बी काळजी करू नगस. चला आता उठा बरं, लग्नाचा दिवस आहे. अरे देवा, शिल्पा कुठे गेली आता? शिल्पा, शिल्पा ती सांगाय पाहिजे. पुष्पाताई, पुष्पाताई. हो किती छान डोसताय. हा, लग्नाचा दिवस आहे. अरे तू नवरदेव आहेस, तू कुठे एकटा एकटा फिरतोस? हे बघ, आणि आजचा दिवस एकदम खुश राहायचं. कुठे चालला होता तू? पुष्पाताई, ओ पुष्पाताई, अहो शिल्पा नाहीये खोलीत. काय शिल्पा नाही खोलीत म्हणजे? अहो काय माहिती, गायब झाली कुठं. काय म्हणतो माझी शिल्पा? थांबा थांबा, नक्की झाले काय? पण अरे तिचा कुठं बी पत्त्या नाही. काय? थांबा जरा, एकदम असा आरडाओरडा करू नका. असेल इथंच कुठेतरी. अहो पण ती खोलीतच होती, अशी अचानक कुठे जाईल न सांगता. पैलवान चालला तोऱ्यानं, निवडून गेला वाऱ्यानं. म्हणजे अशीच गत होणार बघा. शिल्पानं काय भारी डाव रंगवलाय. नाही, छाती फुगवून चालला होता नाही का प्रताप? नाचणी लागेल बघा आता फुग्याला. ताई, ताई माझी लेक कुठे गेली असेल हो ताई? शोधा तिला ताई, शोधा. अहो शोधा हो माझ्या शिल्पाला. काय नाही हो, नुसती लढायची नाटक आहेत, दुसरं काही नाही. भर मांडवातनं नवरी पळून जाते, तिथंच तुम्ही सूर्यवंशी घराण्याची अब्रू चावट्यावर आणलीत. आणि त्याचं कुणाला विश्वास सुतक नाही. नक्की कुठंतरी सूत जुळलेला असणार. मारला उफाट पोरीनं. काही काय बोलताय तुम्ही? तिला जायचंच असतं तर आधी नसती का गेली पळून? मी नक्की सांगते, तिचं ना कोणीतरी अपहरण केलंय. एक मिनिट, आपण ना एकदम पराचा कावळा नको करायला. लग्नाची घटिका जवळ येते. आपण शोधूया शिल्पाला. असेल इथेच कुठेतरी. काहीतरी मार्ग नक्की निघल. मॅडम, तुम्ही सगळे पॅनिक नका हो, मी बघते काहीतरी. हा,
अगं पण तू कुठं शोधणार शिल्पाला? नाही मला माहिती नाही, पण थोडा वेळ द्या, मी करते ना काहीतरी. आणि तुम्ही जाऊ नका बाहेर शोधायला, उगाच पाहुण्यांमध्ये चर्चा होईल. मी आलेच. तुम्ही तुमच्या बाकीच्या टीम बरोबर शोधाशोध करा आणि तुम्ही माझ्या बरोबर या, आपण सगळीकडे शोधूया. ओके मॅम. शरू आत्ता नको, तुला जे काही बोलायचं ना आपण नंतर बोलूया. शरू अगं शिल्पाला शोधणं जास्ती महत्वाचं आहे आता. तू प्लीज कुठल्याही गोष्टी भरवू नको आता डोक्यात. हा दादा चला, मी आलेच. ताई माझी शिल्पा, शोधा हो तिला. सापडेल, नका काळजी करू. अरे काय चाललंय काय हे? नुसतं घोटाळ्यावर घोटाळं. तिथे बघा जरा. हो. शिल्पा पळून गेलीये. कोण आहे तिचा प्रियकर? नवरी मुलगी पळून गेली. सगळ्यांना सांगायला पाहिजे. मी इथेच थांब, कुठेही हलायचं नाही. आणि हे पत्र खोटं आहे. शिल्पाचं अक्षर मला माहितीये. अरे ती शिक्षिका आहे, ह्याचं गावंढळ काहीतरी लिहिणार आहे का ती? नक्कीच काहीतरी गडबड आहे. हे बघा मॅम, काही असलं तरी ही खूप मोठी भानगड आहे. आणि हे पत्र प्रूफ आहे ना आपल्याजवळ, तर सगळ्यांना सांगायला पाहिजे. मी आलो. तुला सांगितलं ना इथे थांब म्हणून. आणि या घरातल्या गोष्टी आहेत, तुझा जॉब आहे का हा? नको तिथे नाक खुपसायचं नाही. काय झालं? शरू, तुझा विषय आपण नंतर बोलू. तू बघतीस ना मी आता कामात आहे. कुठे आहे शिल्पा? शिल्पा कुठे आहे? शिल्पा कुठे आहे? कुठे आहे शिल्पा? कुठे गायब केलंय तिला कोणी? कुठे आहे ती? तुम्ही कोण आहात? मी कोण आहे म्हणजे ते महत्वाचं आहे का? हो ते महत्वाचं आहे. तुम्हाला लग्नाचं आमंत्रण आहे का? किंवा सूर्यवंशी परिवारातून कोणी ओळखतं का तुम्हाला? कोण आहात कोण तुम्ही? मी दर्शन, म्हणजे शिल्पाचा भाऊ. शरूताई, काय काय बोलून फायदा? आपल्यालाच कुठे पडतील. आपल्याकडे पुरावा पाहिजे. चल तुझा मोबाईल शोधूया. अरे मी काय म्हणतोय? अरे बाबा गप की. ऐकून तरी घे की. अरे तुला सांगितलं ना गपरा म्हणून. परा इथं आहे का? अरे देवा देवा, ऐक देवा बाबा.
काय रे बाबा, टेन्शन मध्ये आहेस करत? काय बी काळजी करू नकस. तुझं लगीन त्या पोरी संग म्हणजे अक्षरा संगच होणार. होय आहो. तू पुण्यांदा तिचं नाव घेतलंस? अरे पोरा, मी नुसतं नाव घेतलं, पण तुझ्या मनात तेच आहे म्हणून तू वय म्हणालास ना. अगं पण ही येळ आहे वय बोलायची. अरे पोरा, तुला खुलवायला गंमत करत होती रे. हे बघ, ही येळ बोलायची नसली तरी येळ कशी आली आहे ती पण. देवाच्या मनात काहीतरी नक्की असणार, काहीतरी तो वेगळंच करणार असेल म्हणून इतकी इग्न येतायत. येताय का टकुऱ्यात? हा, आता निर्णय तुला घ्यायचा आहे, पर तू समध्या गोष्टीचा विचार कर आणि मग ठरव. मी जात. आऊ म्हणाली ते खरं आहे. विचार कर. मी अभि तुला याबद्दल विचारणार नाही बघ.